नमस्कार, मी प्रमोद. तुमच्या या आठवड्यातील आर्थिक आणि शेअर मार्केटमधील महत्त्वाच्या घडामोडी सांगणारा मित्र. या आठवड्यात दिल्ली येथील प्रगती मैदान येथील AI इम्पॅक्ट समिट हे खूप हाय प्रोफाईल समिट म्हणजे तांत्रिक संमेलन पार पडलं. या संमेलनाला माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेब आले होते आणि जगभरातल्या 100 आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्या आल्या होत्या. आता आपण पूर्वी म्हणायचो बघा की हा 4 बुकं शिकून शहाणा झाला. आता 4 बुकं शिकून शहाणा होण्याला काही किंमत राहिलेली नाही आहे. तुमची या 4 बुकं शिकण्याबरोबर तुम्हाला कौशल्य आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि जे वारंवारता असलेले जे काही कामं आहेत आणि जे अगदी सोपे जे कामं आहेत ते सर्व किमान कौशल्याचे कामं हे सर्व आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सगळे करून घेणार आहेत. यामुळे खालच्या स्तरातील सध्याच्या परिस्थितीनुसार जे काही रोजगार आहेत ते नक्कीच धोक्यात आलेले आहेत. अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अभियंत्यांच्या देखील सुरुवातीच्या 2 श्रेणी आहेत जे प्रोग्रामिंग करतात त्या देखील धोक्यात आलेल्या आहेत. आता या अशा परिस्थितीमध्ये भारताचं स्थान काय, भारताची पुढची दिशा काय आणि जी काही कृत्रिम बुद्धिमत्तामुळे जे काही सध्या तंत्रज्ञान विकसित होत आहे ते त्यांनी आपल्याला कंट्रोल न करता आपण ते कृत्रिम बुद्धिमत्ताचे जे काय सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते कंट्रोल केले पाहिजे असा एक सूर या सगळ्या परिषदेमध्ये तांत्रिक परिषदेमध्ये झाला, ज्याचं आयोजन डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, भारत सरकार आणि त्यांचे इंजिनियर केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. हे एक त्याला दैदिप्यमान यश मिळालं आणि हे एक सनराईज सेक्टर म्हणून याच्याकडे पाहता येईल. दुसरी एक महत्त्वाची घटना घडली काल. अमेरिकेमध्ये त्यांच्या सुप्रीम कोर्टाने श्री ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या आणि स्वतः ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या काळामध्ये जे काही टॅरिफ्स लागू केले आहेत ते सर्व नियमबाह्य ठरवले आणि अध्यक्षांना तेथील काँग्रेसच्या किंवा तेथील संसदेच्या मंजुरीशिवाय कोणतेही टॅरिफ किंवा कोणतेही कर, इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी बदल करता येणार नाही, लावता येणार नाही असा निर्वाळा दिला. यामुळे श्री ट्रम्प यांनी प्रचंड आगपाखड केली, प्रचंड संताप केला आणि खूप काही भलं वाईट या बहुसंख्येने आलेल्या जजमेंटला 6-3 आलेल्या जजमेंटबद्दल भाष्य केलं. या सर्व गोष्टींमुळे दुसरीकडे अमेरिका आणि इराणमध्ये देखील ताणतणाव होत आहे आणि या ताणतणावामध्ये जगभरातल्या आणि भारताच्या देखील शेअर बाजार हा साईडबाउंड आहे. या गोष्टींमुळे पुढं काय होतं भविष्यात बघावं लागेल. या 2 विरुद्ध घटना घडल्या त्या तुम्हाला सांगाव्याच्या वाटल्या, कशा वाटल्या ते जरूर सांगा. धन्यवाद.